नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी लढाई, जी शिवाजी महाराजांनी मोगलांच्या बरोबर केली आणि खुद्द शिवाजी महाराजांनी ज्या लढाईचं नेतृत्व केलं, अशा वणी दिंडोरीच्या लढाईची माहिती आपल्याला सांगण्यासाठी म्हणून आपल्यापुढे आलेलो आहे. खरं तर शिवाजी महाराजांनी स्वतः लढाईचं नेतृत्व केलं अशा लढायांची संख्या कमी आहे आणि त्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लढाई ही वणी दिंडोरीची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या आणि दऱ्याखोऱ्यांच्या साह्याने स्वराज्याची निर्मिती केली. खरं तर अनेक दिग्गज शत्रूंना शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीच्या परिसरामध्ये लोळविलं, नामोहरम केलं आणि दाटीत तृण धरायला भाग पाडलं. परंतु कांचनबारीची लढाई किंवा वणी दिंडोरीची लढाई ही मैदानी प्रदेशावर, पठारावर लढली गेलेली लढाई होती आणि या पठारी प्रदेशामध्ये लढण्याचा अनुभव हा मोगली सैनिकांचा सर्वाधिक अशा प्रकारचा होता. किंबहुना ते तशा प्रकारच्या लढाईमध्ये तज्ज्ञ होते, कुशल होते आणि असं असताना देखील शिवाजी महाराजांनी ही जी काही लढाई लढली आणि सह्याद्रीच्या परिसरामध्ये गनिमी काव्याने शत्रूंवर मिळविलेला विजय आणि पठारी प्रदेशामध्ये शत्रूवर मिळविलेला विजय, तोही आपल्या युद्धकौशल्याच्या आधारावर, ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून वणी दिंडोरीची ही जी काही लढाई आहे, ही लढाई अनेक अर्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ठरते. खरं तर पुरंदरचा तह मोगल आणि मराठी यांच्यामध्ये झाला. मिर्झा राजा जयसिंगाने मुत्सद्देगिरीने शिवाजी महाराजांकडील 23 किल्ले, 4 लक्ष होण्याचा मुलूक हा काढून घेतला आणि त्यानंतर काही अपरिहार्य कारणांच्यामुळे शिवाजी महाराजांना आग्र्याला बादशहाच्या भेटीला जावं लागलं. बादशहाच्या भेटीला गेलेले असताना तिथे बादशहाने शिवाजी महाराजांना नजरकैदेमध्ये टाकलं आणि स्वराज्यापासून अत्यंत दूरवरच्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराज अत्यंत क्रूर, घातकी असलेल्या कपटी स्वभावाच्या औरंगजेब बादशहाच्या कैदेमध्ये सापडले आणि तेथून आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये परत आले. स्वराज्यात परत आले तरी देखील शिवाजी महाराजांनी मोगलांच्या बरोबर केलेला तह, त्यावेळेला दिलेले किल्ले, प्रदेश हे मोगलांच्याच ताब्यात होते आणि मग स्वराज्यात परत आल्यानंतर स्वराज्याची घडी बसविणं ही अत्यंत आवश्यक अशा प्रकारची गोष्ट होती आणि त्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांना शांतता आवश्यक होती आणि म्हणून औरंगजेबाच्या बरोबर शिवाजी महाराजांनी तह केला आणि तह करून स्वराज्याची घडी नीट बसवली आणि त्यानंतर औरंगजेबाला जे किल्ले पुरंदरच्या तहाने दिलेले होते, जे प्रदेश पुरंदरच्या तहाने दिलेले होते, ते प्रदेश आणि किल्ले शिवाजी महाराजांनी एका मागोमाग एक प्राप्त करायला सुरुवात केली. नरवीर तानाजी सारख्या अनेक योद्ध्यांच्या पराक्रमाने, हौतात्म्याने आपले गेलेले किल्ले आणि प्रदेश शिवाजी महाराजांनी परत मिळविण्याचा जणू सपाटाच लावला. परंतु सततच्या झालेल्या युद्धामुळे, पुरंदरच्या तहामुळे निर्माण झालेली जी काही परिस्थिती होती, या परिस्थितीमुळे स्वराज्याचा खजिना हा रिकामा झालेला होता आणि हा रिक्त झालेला जो काही खजिना आहे तो पुन्हा भरून काढायला हवा. म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एकदा सुरतेची लूट करण्याचं ठरविलं आणि मग त्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं. ऑक्टोबर 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली आणि मग सुरतेतून अगणित अशा प्रकारची संपत्ती पुनश्च शिवाजी महाराजांनी प्राप्त केली. घोडे, उंट, बैल, खेचर यांच्यावर लादून ही संपत्ती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये आणत होते आणि त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सुरतेवर आक्रमण केलेलं आहे आणि सुरतेची लूट केलेली आहे, याची खबर मोगलांचा दक्षिणेचा जो काही सुभेदार होता, औरंगाबादेस असणारा हा मुअज्जम, शहजादा मुअज्जम, याला शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्याची बातमी समजली आणि मग ही बातमी त्याला समजल्यानंतर त्याने लगेच
आपला बुऱ्हाणपुरास असणारा जो काही सुभेदार होता त्याला म्हणजे दाऊद खान कुरेशीला शिवाजी महाराजांना अडवून त्यांनी केलेली जी काही लूट आहे ती लूट परत मिळविण्याचा आदेश दिला. आणि मग त्यानंतर दाऊद खान हा प्रचंड सैन्य त्याबरोबर तोफखाना सोबत घेऊन शिवाजी महाराजांचा मार्ग रोखण्यासाठी आणि त्याबरोबर शिवाजी महाराजांनी केलेली जी काही लूट आहे ती पुनश्च प्राप्त करण्यासाठी म्हणून तो वेगाने निघाला. आणि तो तिकडून निघालेला आहे. शिवाजी महाराज सुरतेवरून स्वराज्याकडच्या दिशेने निघालेले आहेत. वाटेमध्ये साल्हेर मुल्हेरच्या प्रदेशामध्ये असताना शिवाजी महाराजांनी मुल्हेरची जी काही पेठ आहे ही पेठ शिवाजी महाराजांनी लुटली आणि त्यानंतर शिवाजी महाराज पुढे निघालेले आहेत. आता त्यावेळेला दाऊद खान हा बुऱ्हाणपुराहून वैजापुरास आला. वैजापूरहून तो चांदवडला आला आणि चांदवडला येऊन त्याने शिवाजी महाराज कोणत्या घाटमार्गातून स्वराज्यामध्ये उतरणार, कोकणामध्ये उतरणार याचा तो अंदाज घेऊ लागला. आणि हा अंदाज घेत असताना शिवाजी महाराजांची या दाऊद खानाच्या बरोबर कांचन मांचनच्या पायथ्याशी वणीदिंडोरीच्या प्रदेशामध्ये जी लढाई झाली ही लढाई अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची लढाई आहे. आणि या लढाईतून मराठ्यांनी मैदानी प्रदेशामध्ये देखील आपण कसे कुशल योद्धे आहोत हे सिद्ध केलेलं होतं. यावेळेला दाऊद खानाच्या सोबत तारिकी दिलकुशा नावाचा जो ग्रंथ लिहिला त्याचा लेखक आणि मोगलांचा इतिहासकार असणारा भीमसेन सक्सेना हा दाऊद खानाच्या सोबत त्याच्या सैन्यामध्ये यावेळेला प्रत्यक्षामध्ये होता. 17 ऑक्टोबर 1670 रोजी ही लढाई प्रत्यक्षामध्ये कांचनबारीची लढाई ही जी आहे ती घडून आली आणि कांचनगडाच्या पायथ्याशी पठारावर ही लढाई घडून आलेली होती. आणि या लढाईचं नेतृत्व खुद्द शिवाजी महाराजांनी स्वतः केलेलं होतं. यावेळेला शिवाजी महाराजांच्याकडे जवळपास 15,000चं सैन्य आहे आणि दाऊद खान हा शिवाजी महाराजांच्या मागावर निघालेला आहे याची वार्ता ही शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांनी शिवाजी महाराजांच्याकडे आणून दिलेली आहे. आणि मग ही वार्ता शिवाजी महाराजांना समजल्यानंतर आपल्याला दाऊद खानाशी 2 हात करावे लागतील. आणि अशा वेळेला आपण लुटून आणलेला हा जो काही खजिना आहे तो खजिना मात्र सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून अत्यंत गुप्तपणे शिवाजी महाराजांनी आपल्या पायदळाच्या सोबत हा खजिना एका वेगळ्या मार्गाने पुढे पाठविला. आणि शिवाजी महाराज दाऊद खानाशी 2 हात करण्यासाठी म्हणून तयार झाले. प्रत्यक्षामध्ये कंचन मंचन आणि हांड्या शिखराच्या मध्ये असणारी कांचनबारीची खिंड ओलांडून पुढे जायचं असं शिवाजी महाराजांनी ठरवलेलं होतं. आणि दाऊद खानाला शिवाजी महाराज ही कांचनबारीची खिंड ओलांडून कोकणामध्ये उतरणार आहेत याची वार्ता लागली. आणि मग ही वार्ता लागल्यानंतर शिवाजी महाराजांना अडवण्यासाठी म्हणून आपल्या सैन्यातील एक मातब्बर सरदार इखलास खान याला दाऊद खानाने पुढे पाठवलं. इखलास खानाला असं वाटलेलं होतं की खजिना घेऊन निघालेल्या शिवाजी महाराजांच्या सैन्यावर मराठ्यांवर आपण अचानक हल्ला करू आणि अचानक हल्ला करून ती लूट तर परत मिळवू परंतु आपण केलेल्या अचानक हल्ल्यामुळे मराठी सैन्य हे घाबरेल किंवा सैरावैरा धावेल अशी त्याला एक त्याच्या मनातून अशा प्रकारची एक गोष्ट त्याला वाटत होती. परंतु दाऊद खानाच्या सैन्याबरोबर आपल्याला लढायचं या गोष्टीची जाणीव आधीच शिवाजी महाराजांना झालेली असल्या कारणामुळे शिवाजी महाराज लढण्यासाठी पूर्णतः तयार होऊन बसलेले होते. इखलास खान हा आपल्या घोडदळाच्या सोबतच तोफखाना घेऊन सोबत आलेला आहे. तोफखाना त्याने पठारावर कंचन किल्ल्याच्या पायथ्याशी लावलेला आहे आणि मराठ्यांवर हल्ला करण्याची तो तयारी करतोय. परंतु त्याच वेळेला त्याने पुढे पाहिलं की मराठीही लढण्यासाठी पूर्णतः तयार आहेत आणि आपण लढण्यासाठी अचानक हल्ला करू आणि त्यांना घाबरवून सोडू असं जे काही आपण ठरवलेलं होतं तसं काही प्रत्यक्षात होणार नाही. आणि आता मात्र हे युद्ध आपल्याला लढायचं याची जाणीव ही इखलास खानाला झाली. वणी दिंडोरीच्या या लढाईचं वर्णन
सभासदाने आपल्या बखरीमध्ये केलेला आहे। या बखरीमध्ये सभासद असं म्हणतो, राजा खासा घोडियावर बसून बख्तरबुगी घालून हाती पट्टे चढवून मालमत्ता घोडी पायीचे लोक पुढे रवाना करून 10,000 स्वारांशी सडे सडे जाऊन उभे राहिले। सुभ्याचे लोक म्हणजे मोगलांकडील लोक त्यांशी घोरांदार युद्ध केले। राजियांनी आपली फौज पुढे करून पाठीवर आपण खासा राहून झगडा दिला। म्हणजे यावेळेला 10,000चं सैन्य हे शिवाजी महाराजांच्या सोबत होतं आणि शिवाजी महाराज स्वतः अंगामध्ये चिलखत चढवून, डोईला मंदिल बांधून, जिरेटोप चढवून, हातामध्ये पट्टे घेऊन आणि हाती पट्टे घेऊन शिवाजी महाराज रणांगणावर उभारलेले आहेत। आपल्या सोबत आणलेली सगळी मालमत्ता संपत्ती त्यांनी आधीच पुढे पाठवून दिलेली आहे आणि मोगली सैन्याबरोबर घोरांदर युद्ध हे त्यांनी केलं असं सभासद म्हणतोय। आणि या लष्कराचं नेतृत्व करत असताना शिवाजी महाराज स्वतः रणांगणामध्ये असणं ह्या मराठ्यांचा उत्साह दुणावणारी अशा प्रकारची गोष्ट आहे। जसं नेपोलियन बोनापार्टच्या बाबतीत म्हणत की त्याचे शत्रू त्याच्या सैन्याची मोजदाद करत असताना ज्या वेळेला त्याच्या सैन्याची मोजदाद करीत त्यावेळेला रणांगणावरील सैन्य नेपोलियनचं अधिक 40,000 सैन्य अशी त्याची मोजदाद करत। म्हणजे रणांगणावर नेपोलियनची असणारी उपस्थिती ही 40,000 सैन्याच्या बरोबरीची असे असं त्याचे शत्रू मानत असत। तीच गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीत लागू होणारी आहे आणि म्हणून इथे आपल्याला प्रत्यक्षात 10,000 सैन्य दिसत असलं तरी रणांगणावर शिवाजी महाराजांची असणारी उपस्थिती ही प्रत्यक्षामध्ये या सैन्याचा उत्साह दुणावणारी अशा प्रकारची होती आणि म्हणून ते प्रत्यक्षामध्ये असलेले 10,000 जरी असले तरी त्यांचा उत्साह आणि त्यांचा पराक्रम 20,000 लाजवेल अशा प्रकारचा होता। आणि म्हणून मराठे आणि इखलास खान यांच्यामध्ये तुंबळ अशा प्रकारचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये सरनौबत प्रतापराव गुजर, व्यंकोजी दत्तो, आनंदराव यांनी मोठा पराक्रम गाजविला। इखलास खानाला तरी जखमी केलं, घोड्यावरून खाली पाडलं आणि इखलास खान जखमी झालेला आहे। मराठे विजयी होत आहेत आणि त्याच वेळेला जखमी झालेल्या इखलास खानाला वाचविण्यासाठी आणि त्याच वेळेला तिथे पोहोचलेला दाऊद खान हा इखलास खानाला वाचवण्यासाठी म्हणून राय मकरंद हा आपल्याकडचा जो सेनापती आहे त्याला पुढे पाठवतो आणि पुढे पाठवून इखलास खानाला आपल्याकडे परत आणवितो आणि इखलास खानाचे प्राण त्यामुळे कसे बसे वाचतात। परंतु या वेळेला मराठ्यांनी चहू बाजूंनी मोगली सैन्याला घेरलेला आहे आणि इतकं जबरदस्त युद्ध कौशल्य, युद्धाची पद्धत त्यांनी वापरली की शिवाजी महाराजांनी सैन्याची एक तुकडी मोगली सैन्याच्या पिछाडीवर हल्ला करण्यासाठी म्हणून आधीच पाठवलेली आहे आणि डोंगराला फेरी घालून ती पाठीमागून येते आहे। 2 सैन्याच्या तुकड्या 2 बाजूंनी मोगली सैन्याला घेरतायत आणि घाटाच्या तोंडाशी शिवाजी महाराज सैन्य घेऊन उभारलेत। एकूण सैन्याच्या 4 तुकड्या करून 2 बाजूंनी उजव्या डाव्या बाजूंनी मोगली सैन्याला घेरण्यासाठी त्यांनी आपल्या सैन्याच्या तुकड्या पाठवल्या। समोर घाटाच्या तोंडाशी शिवाजी महाराज सैन्य घेऊन उभे आहेत आणि एक सैन्याची तुकडी ही त्या पर्वताला फेरी घालून, वळसा घालून प्रत्यक्ष मोगली सैन्याच्या पिछाडीवर पोहोचलेले आहे। चहू बाजूंनी मोगली सैन्याला मराठ्यांनी घेरलेला आहे। खरं तर मैदानी प्रदेशामध्ये लढण्याचा अनुभव मोगलांचा अधिक, मराठ्यांचा कमी, परंतु यावेळी शिवाजी महाराजांनी अद्भुत अशा प्रकारचं युद्ध कौशल्य, रणनीती वापरली आणि वापरून मोगलांना चहू बाजूंनी घेरलं। नुसतं चहू बाजूंनी मोगलांना घेरलं असं नाही तर तोफखाना जो त्यांचा होता हा तोफखाना मोगली सैन्यापासून पूर्णतः वेगळा करण्यामध्ये मराठे यशस्वी ठरले। दाऊद खानाच्या मोगली तोफखान्याचा प्रमुख मीर अब्दुल मबूद याला मराठ्यांनी अलग पाडलं आणि त्याचा मोगली सैन्याशी संपर्क तुटला। त्याचे अनेक तोफची, त्याचबरोबर बंदूक चालविणारे जे लोक होते, गोलंदाज जे होते, या सगळ्यांना मराठ्यांनी कापून काढलं। मबूद आणि त्याचा मुलगा दोघे जखमी झाले, त्याचा एक मुलगा ठार मारला गेला आणि अशा रीतीने निशाणाची तुकडी
तोफखाना या सगळ्या गोष्टी मराठ्यांच्या हाती लागलं. मोगलांचं निशाण आणि तोफखाना मराठ्यांनी जिंकून घेतल्यानंतर मात्र मोगली सैन्याचं धैर्य हे नष्ट झालं आणि अशा धैर्य नष्ट झालेल्या मोगली सैन्याचा पराभव करायला मराठ्यांना वेळ लागला नाही. मोगली सैन्यात यावेळेला असलेला मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना या लढाईचं वर्णन करताना असं म्हणतो की युद्धाच्या रणधुमाळीमध्ये इखलास खान हा जखमी होऊन जमिनीवर कोसळला. तोपर्यंत दाऊद खान तेथे येऊन पोहोचला. संग्राम खान घोरी, त्याची मुले आणि इतर आप्त हे सगळे जखमी झाले, त्यांना जखमा झाल्या. मराठे आपल्या पद्धतीने लढू लागले. त्याला बारगीगिरी असं म्हणत मोगल सैन्याच्या भोवती ते चहू बाजूने घिरट्या घालायला लागले आणि हल्ले करायला लागले. त्यामुळे मोगलांचे अनेक स्वार शिपाई मारले गेले. त्यात बादशाही सैनिक व सरदारांचे सैनिकही होते. म्हणजे त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख जखमी होतोय, इखलास खान जखमी होतोय, संग्राम खान घोरी आणि त्याबरोबरच त्याची मुलं जखमी होत आहेत. आणि अशा पद्धतीने 2 प्रहर म्हणजे जवळजवळ 6 तास चाललेल्या या धुमश्चक्रीमध्ये घनघोर युद्धामध्ये दाऊद खानाचा दारुण अशा प्रकारचा पराभव मराठे करतात. शिवाजी महाराजांचं अलौकिक युद्ध कौशल्य रणनीती या युद्धातून आपल्याला पाहायला मिळते. या युद्धात मोगलांचे 3000 सैनिक हे मारले जातात. 4000 घोडे हे मराठ्यांच्या हाती पडतात आणि अनेक हत्ती देखील मराठ्यांना सापडतात. आणि या सगळ्यांना हाती घेऊन शिवाजी महाराज आधीच संपत्ती घेऊन पुढे गेलेली जी तुकडी आहे त्या तुकडीला जाऊन परत मिळतात. आणि अशा पद्धतीने सुरतेहून लुटून आणलेला जो काही खजिना होता तो खजिना तर सुरक्षित राखण्यामध्ये शिवाजी महाराज यश मिळवतात. परंतु दाऊद खान कुरेशी सारखा एक मातब्बर सेनापती, ज्याच्यासोबत अनेक मोठे सेनापती त्याच्या सोबतीला होते, तोफखाना त्याच्या सोबत होता, कारण शिवाजी महाराजांच्याकडे तोफखाना नव्हता. सडीसाठी सैन्य घेऊन सुरतेची लूट करण्यासाठी खड्या सैन्यासह ते गेलेले होते. आणि असा तोफखाना असून देखील दाऊद खानाचा दारुण अशा प्रकारचा पराभव मैदानी युद्धामध्ये शिवाजी महाराज करतात. आणि अपमानित होऊन दाऊद खान हा परत फिरतो. मराठे आणि मोगल यांच्यामध्ये अनेक लढाया या प्रत्यक्षामध्ये झाल्या, परंतु खुद्द शिवाजी महाराजांनी नेतृत्व करून मोगलांच्या विरुद्ध मैदानी भागामध्ये लढलेली ही एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची लढाई होती. आणि या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या युद्ध कौशल्याच्या साह्याने, रणनीतीच्या साह्याने दाऊद खानाचा दारुण पराभव केला. यामध्ये काही मराठी सैनिक देखील कामी आले, परंतु मोगलांचं प्रचंड मोठं नुकसान या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी केलं. आणि सुरतेहून आणलेली संपत्ती स्वराज्यामध्ये सुरक्षितरित्या सुखरूप त्यांनी परत आणली. आणि स्वराज्याचा रिता झालेला जो काही खजिना होता तो खजिना भरून काढण्यामध्ये शिवाजी महाराजांनी यश प्राप्त केलं असं आपणास पाहावयास मिळतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्रातील ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची घटना, ज्या घटनेमध्ये मैदानी प्रदेशामध्ये लढून मोगलांचा धुव्वा खुद्द शिवाजी महाराजांनी युद्धाचं नेतृत्व, सैन्याचं नेतृत्व करून जातीने केलेला होता. आणि म्हणून ही लढाई अनेक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरते. आणि याच लढाईच्या अनुभवाच्या जोरावर पुढे कर्नाटकाच्या मोहिमेमध्ये अनेक मैदानी प्रदेशातील लढाया मराठे यशस्वीरित्या विजय प्राप्त करून दाखवितात. आणि म्हणून ही घटना अत्यंत महत्वपूर्ण अशी मला वाटते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवावी. कारण कांचनबारीची ही जी काही लढाई आहे, जिला वणीदिंडोरीची लढाई म्हणून ओळखलं जातं, तिचा फारसा उल्लेख कुठे होताना पाहायला मिळत नाही किंवा त्याविषयी आपल्याला फारसं माहीत असत नाही. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानावरील छापा वगैरे काही महत्वपूर्ण घटनांच्या मध्ये आपण अडकून असतो, परंतु तितकीच महत्वपूर्ण असलेली आणि खुद्द घोड्यावर स्वार होऊन, अंगी चिलखत घालून, हातामध्ये पट्टा घेऊन
लढलेले शिवाजी महाराज हे जे आहेत हे चित्र या लढाईतून आपल्याला स्पष्ट होतं. म्हणून ही घटना आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करून आपल्या इतर मित्रांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.